साम दाम दंड भेद नीती पळवा पळवी बोगस या सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्या गोष्टींचा अंमल करून त्यांनी मिळवलेलं हे जे यश आहे। दादा आज मोठ्या प्रमाणावर निकाल आलेले आहेत, एकंदरीत राज्यभरात जे काही निकाल आलेले आहेत त्या संदर्भात काय पहिली प्रतिक्रिया? सदर निवडणुकीच्या अनुषंगानं मला निवडणूक आयोगाचा गलथान कारभार जो आहे तो देखील या संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आहे हे अधोरेखित या निमित्तानं करायचं आहे। मतदार याद्यातले दुबार तिबार नाव एवढंच नाही तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील, बोगस झालेलं मतदान असेल, मंगल कार्यालयामध्ये मतदारांना आणून डांबून ठेवल्याचे प्रकरण असतील, पैशाचा महापूर हा देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने बघायला मिळाला। आणि यात तारीख पे तारीख नावाचा जो एक चित्रपटातला डायलॉग आहे तो या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला कुठेतरी अनुभवायला भेटला। म्हणजे मतदान या दिवशी नाही त्या दिवशी, त्या दिवशी नाही त्या दिवशी, निकाल या दिवशी त्या दिवशी। त्यामुळे एकंदरीत निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक निवडून आणण्याच्या अनुषंगानं मदत केलेली आहे हे देखील या संपूर्ण प्रक्रियेतून स्थापित होत आहे। त्यामुळे फ्री अँड फेअर या निवडणुका या झालेल्या नाही। त्यामुळे या सर्व निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांना जे यातून साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलंय, ह्याकरता मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो। दुसरं जे आहे ते जे महाआघाडीचे जे मित्रपक्ष आहेत, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची एनसीपी या दोन गटांच्या संदर्भात देखील आमचे एक आदरणीय एक प्रतिस्पर्धी एक विरोधी आम्ही आहोत, मात्र विरोधकांच्या संदर्भात सहानुभूती बाळगली पाहिजे ही भारताची संस्कृती आहे। आणि भारतीय जनता पक्ष लवकरच आता त्यांना बाहेरची वाट दाखवणार आहे, कारण 100% भाजपच्या अनुषंगानं त्यांनी जी काही फासे टाकलेली आहेत त्या फास्यांमध्ये आता त्यांचेच मित्रपक्ष अडकलेली आहेत। त्यामुळे या दोन्ही पक्षांना मिळालेल्या त्यांच्या माफक या यशाच्या अनुषंगानं मी त्यांच्या संदर्भात सहानुभूती आणि काळजी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि भारतीय जनता पक्षाने जेवढी लोकशाहीची वाट लावायची असेल तेवढी त्यांनी लावली, जेवढा गोंधळ घालायचा असेल तो त्यांनी गोंधळ घातला। पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य देखील त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने खेळलं। साम दाम दंड भेद नीती पळवा पळवी बोगस या सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्या गोष्टींचा अंमल करून त्यांनी मिळवलेलं हे जे यश आहे या यशाकरता मी त्यांचं देखील अभिनंदन या निमित्ताने करत आहे। पण आता महानगरपालिकेच्या निवडणुकीवर याचा काही परिणाम होऊ शकतो या निकालाचा? निश्चित निकालांचा परिणाम हा एका निकालाचा दुसऱ्या निकालावर परिणाम होत असतो। सत्ताधाऱ्यांना आम्ही किती बलशाली आहोत आणि आमची किती ताकद आहे, आमच्याजवळ किती पाशवी स्वरूपाचे अधिकार आहेत आणि मॅन्डेट आहेत हे दाखवण्याच्या अनुषंगानं ते त्याचं निश्चित स्वरूपाचं हे मार्केटिंग करतील। निवडणुकाच्या संदर्भातली जी संहिता असेल त्याचं निवडणूक आयोग पालन करत नाही। जे आहे ते आहे, संघर्ष आणि वैचारिक लढाई हा सध्याच्या कालखंडामध्ये काँग्रेस पक्षाचा समोर आलेला हा संघर्ष आहे आणि आम्ही या संघर्षाच्या रस्त्यावरून संविधानाच्या संरक्षणाकरता संवर्धनाकरता आणि लोकशाहीवर विश्वास ठेवत असताना आम्ही पुढे जाऊ। निवडणूक आयोग हा आता पूर्णतः हा सत्ताधारी पक्षाच्या हाताचं भावलं झालेलं आहे, तरी देखील आम्ही कुठल्याही प्रकारची आमचे आक्षेप नोंदवत राहू, मात्र कुठेही आमच्या तत्वामध्ये आणि कर्मठतेमध्ये फरक न पडता आम्ही निवडणुकांना पुढच्या निवडणुका देखील सामोरे जाऊ। राज्यामध्ये